कुरुक्षेत्राची भूमी माणसांच्या गर्दीनं भरून गेली आहे. या गर्दीत फक्त माणसंच आहेत असं नाहीये. कितीतरी हत्ती, घोडे, अन्य प्राणी आणि माणसं आपापल्या शस्त्रानिशी आहे. ही गर्दी फुलून गेलेली म्हणायचं की कुरुक्षेत्राची भूमी योद्ध्याने सजली आहे म्हणायचं? प्रश्न पडतो ना. ही सजली म्हणावं का? एखाद्या बळी देण्याच्या प्राण्याला सजवून जेव्हा बलिवेदीवर आणलं जातं तेव्हा त्याला सजवलंय म्हणायचं असतं की त्याचा बळी जाणार आहे म्हणायचं असतं? त्याचं सजवलेपण जे आहे ना ते क्षणिक असतं. त्या गंध लावल्याचा, रंगवल्याचा, काही छान धुतल्याचा आनंद हा क्षणापुरताचा असतो. कारण आता या सजवल्यानंतर त्याच्या आयुष्याचा अंत होणार असतो. त्यामुळे ही भूमी सजली आहे का माणसांनी? कारण तिला आता रक्ताचा अभिषेक होणार आहे. काही काळानंतर रक्ताचा अभिषेक होणार आहे. इथे रक्त सांडणार आहे. मग एवढ्या विस्तीर्ण भूमीला का बरं निवडल्या गेलं असेल? कारण काय असेल? हीच भूमी का निवडली असेल? खरं तर आताच्या दिल्लीपासून साधारणतः उत्तर दिशेला म्हणजे हरियाणा या राज्याकडं, आताची दिल्ली जी आहे तिथून हरियाणा राज्याकडं 100-125 किलोमीटर अंतर असावं या कुरुक्षेत्राच्या भूमीचं, ज्याला कुरुक्षेत्र या नावाने आजही ओळखलं जातं हरियाणातली ही भूमी. म्हणजे हस्तिनापूर पासून सुद्धा बऱ्यापैकी अंतरावर, कारण एवढं अंतर ठेवावं लागणार आहे. आता अक्षोहिणी सैन्य म्हणजे किती झालं विचार करा. एका सैन्यात किती लाख प्राणी, माणसं सगळे मिळून असे 7 एकीकडं आणि 11 एकीकडं असे 18, नाही म्हणलं तरी 1 करोड प्राणी माणसांचा वावर तिथे असेल. आता अनेक जण मला प्रश्न विचारतात की एवढी लोकसंख्या तरी होती का, एवढी प्राण्यांची संख्या तरी होती का, आणि काहीतरी काय. शंका घेणाऱ्यांना काय हो, कुठल्याही स्वरूपाच्या शंका घेता येतात. असं होतं का? बाबा मी नव्हतो, म्हणजे माझा जन्म हा आत्ताचा, मी नव्हतो, तू तरी कुठे होतास माझी? तू तरी कुठे जन्माला आला होतास? आणि तुझ्या या बालिश प्रश्नांना जन्म घालणारा पिता सुद्धा जन्माला आला नव्हता. पित्या सुद्धा जन्माला आला नव्हता. त्याचा पिता जन्माला आला नव्हता. कारण हजारो वर्षापूर्वी घडलंय. हजारो वर्षापूर्वी. म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम काय माहिती आहे का आपला? भारत देश कोणाचा? 40 कोटी लोकांचा, असं जे आपण ऐकलंय 1948ला अशा घोषणा दिल्या जात होत्या म्हणे. तो 140 कोटीचा झाला 40 कोटीवरून. तर ज्या काळात, ज्या युगात, काळात नव्हे, ज्या युगात महाभारताचं युद्ध घडलं त्या युगात एवढे लोक सैनिक असू शकतात ना? कुणाला माहित आहे? तुम्हाला माहित आहे का? मला माहित आहे. ज्या अर्थी लिहिणाऱ्याने लिहिलंय त्या अर्थी असू शकतील ना. मग उगाच आपलं म्हणायचं का नाही होते का त्यावेळेला लोक? काहीतरीच काय, एवढी लोक बसतील का? म्हणून मी किलोमीटरचं अंतर सांगितलं. हस्तिनापूर पासून उत्तरेला जवळपास 125 किलोमीटर अंतरावरती हे युद्ध घडलंय. आणि या युद्धासाठीची जागा निवडण्याचं काम कृष्णानं करायला सांगितलेलं आहे. ही जागा कशी असली पाहिजे म्हणतोय कृष्ण? ही जागा असली पाहिजे जी नापीक आहे, बंजर आहे, खराब आहे. कारण तिथे माणसांचं रक्त सांडणार आहे. पुन्हा त्या जमिनीत काहीही उगवणार नाही अशा स्वरूपाची जागा शोधून काढ, अशी सूचना कृष्णाकडून केली गेलेली आहे. आणि तो शोध चाललाय. बरं, ही का निवडली आहे? याच जमिनीवर 5 आर्षकालीन सरोवर आहेत, ज्याला समंत पंचक असं म्हटलं जातं. या समंत पंचकाच्या म्हणजे 5 सरोवरांचा परिसर आहे हा. आता तुम्ही म्हणाल सरोवर म्हणजे पाण्याची झालीन, युद्धाच्या वेळेला पाणी आवश्यक म्हणून सरोवर सांगितलं गेलं का? असं नाहीये. या समंत पंचकाची कहाणीच वेगळी आहे. समंत पंचक ही भगवान परशुराम द्वारा निर्मित सरोवर आहेत. आणि या सरोवराच्या मध्ये आपल्या माता पित्याचा अवमान करणाऱ्या
व्यक्तींच्या, योद्ध्यांच्या रक्ताने हे सरोवर भरून काढलेत परशुरामाने. साधं नाही आहे, छान नाही आहे. रक्ताने भगवान परशुरामाने ही सरोवर भरून काढली होती आर्ष काळामध्ये. आणि म्हणून जिथली सरोवर रक्तानं भरलेली आहेत अशी जागा अशा रक्तपातासाठी योग्य ठरते असं भगवान श्रीकृष्णाला वाटतं आणि या जागेची निवड करण्यात येते. जेव्हा भीम आणि बाकी काही लोक युद्धाच्या जागेची निवड करत फिरत असतात तेव्हा काही लोककथा देखील सांगितल्या जातात. अर्थात या महाभारतातल्या कथा नाही आहेत, या लोककथा आहेत. आणि या लोककथांच्या मधून असं समजतं की भीम जेव्हा या युद्धाच्या जागेची पाहणी करायला जात होता तेव्हा तिथे त्याला एका नापीक असलेल्या, खराब असलेल्या जमिनीवरती एक शेतकऱ्याचा तरुण मुलगा, चिन्ह कशी असतात बघा, शेतकऱ्याचा तरुण मुलगा तिथे मृतप्राय अवस्थेत पडलेला दिसला. आणि तिथे त्याचा म्हातारा बाप सुद्धा दिसला. अशी जमीन जी तरुणांच्या मृत्यूचं कारण बनते आणि म्हाताऱ्याच्या कामाचं कारण बनते, अशी नापीक जमीन जिथे समंत पंचक नावाचे 5 रक्ताने भरलेली सरोवर आहेत, अशा ठिकाणी तो बाप आपल्या मुलाच्या प्रेताची विल्हेवाट लावणे, त्यावर अंत्यसंस्कार करणे या कृतीपेक्षाही काय महत्वाचं समजत असेल तर तो ती जमीन नांगरून काढून त्यात पेरणी करता येईल का आणि त्यात उत्पन्न काढता येईल का असा विचार करणारा पिता. तरण्या ताठ्या पोराचं प्रेत जमिनीवर ठेवून जमीन नांगरणारा बाप भीमाला तिथे दिसतो आणि भीम विचार करतो, अरे काही क्षणाचं काम आटोपून करायचं सोडून देऊन अत्यंत बंजर असलेल्या दुष्काळी भागातल्या जमिनीवर हा नांगर हाकू पाहतो आहे, याला काय करता येणार आहे? ही जमीन काही उत्पन्न देणार नाही आहे आणि तरीही हा माणूस काम करतोय. भीमानं अजून एक दृश्य तिथं बघितलंय, अजून एक दृश्य. आणि ते दृश्य म्हणजे त्या तरुण शेतकऱ्याची पत्नी आपल्या पतीच्या शवावर, कलेवरावर विलाप करण्याऐवजी अन्न शिजवून खाता येईल का, कारण तिला भूक लागली आहे आणि हे शिजवून अन्न खाऊन मग पुढचा विचार करू असा विचार करते आहे. पत्नी खाण्याचा विचार करते आहे, आपल्या पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराचा विचार करत नाही. भीम बघतो आणि सांगतो की यापुढे तरी या जमिनीत काही उगवेल असं वाटत नाही. जमिनीत काही उगवेल की नाही माहित नाही, पण या माणसांच्या मनामध्ये माणुसकीची भावना उगवेल असं वाटत नाही. अशा स्वरूपाची ही जमीन युद्ध करण्यासाठी योग्य आहे, कारण याच जमिनीवर काहीही पिकणार नाही आहे. आणि अशा ठिकाणीच रक्त सांडलं तर योग्य, कारण त्या जमिनीवर रक्त सांडणारी माणसं होती, त्याच माणसांच्या नातलगांचं रक्त सांडणार होतं. आपलेच भाई भाई पर टूटने वाला था, भाऊ भावाला, काका पुतण्याला, पुतण्याला काकाला पुतण्या, पुतण्याला काका, असे सगळे एकमेकाला मारणार होते आणि त्यांचंच रक्त या जमिनीवर सांडणार होतं. म्हणूनच महाभारताच्या कुरुक्षेत्राच्या या भूमीला महाभारताच्या युद्धासाठी निवडल्या गेलं होतं. दोन्ही सैन्य आमने सामने आहेत. या सगळ्या कथा संजय धृतराष्ट्राला सांगतोय. धृतराष्ट्राच्या मनाची कालवा वाढली आहे. समंत पंचकाची गोष्ट ऐकून धृतराष्ट्राला अस्वस्थ होऊ लागलाय. तो म्हणतो, काय रे हे काय बघायला मिळणार आहे? माझ्या नशिबात काय आहे मला कळत नाही आहे. आणि तो सांगतोय, महाराज दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि आता कुठल्याही क्षणी युद्धाचा शंख वाजू शकतो. पण थांबा महाराज, काहीतरी वेगळं घडतंय. काय घडतंय ते मी तुम्हाला सांगतोय. जरा नीट बघतो, समजून घेतो आणि सांगतो. युद्धभूमीत अजून काहीतरी वेगळंच घडतंय.